सर्वांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर्व विद्यार्थ्यांना राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपल्याला या राजकीय सिद्धांत पेपर क्रमांक 7 आहे. या पेपरचा आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण राजकीय सिद्धांताचा अर्थ, राजकीय सिद्धांताचं स्वरूप हे 2 गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आज आपल्याला राजकीय सिद्धांताची व्याप्ती काय आहे हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आता व्याप्ती जर म्हटलं तर एकंदरीत या विषयाच्या सीमा काय आहेत हे आपल्याला या अनुषंगाने पाहू शकतो. किंवा राजकीय सिद्धांताचे अभ्यास विषयक क्षेत्र किती मर्यादित आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी राजकीय सिद्धांताच्या व्याप्तीमध्ये अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजे व्याप्ती याचा अर्थ असा आहे की एखाद्या विशिष्ट घटकांचा एक किती प्रमाणामध्ये तो व्यापलेला भूभाग जो आहे ज्याला आपण म्हणतो, त्या अनुषंगाने राजकीय सिद्धांत हा कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करतो त्याला आपण थोडक्यात राजकीय सिद्धांताची व्याप्ती असे म्हणतो. आता राजकीय सिद्धांत म्हणजे काय, राजकीय सिद्धांताचं स्वरूप कसं आहे हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये राजकारण, तत्वज्ञान आणि सिद्धांत ह्या 3 गोष्टीचा विचार राजकीय सिद्धांताच्या स्वरूपामध्ये आपल्याला तो करावा लागतो. आणि मग याच्या पुढे जाऊन आपल्याला राजकीय सिद्धांताची व्याप्ती काय आहे हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आता राजकीय सिद्धांताची व्याप्ती पाहत असताना प्रथमतः आपल्याला राजकीय सिद्धांत काय करतो की विचार प्रणालीचा अभ्यास करत असतो. कारण विचार प्रणाली ही त्या राजकीय व्यवस्थेचा आधार असते. म्हणजे राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करत असताना साधारणतः त्या राजकीय व्यवस्थेत कोणती तरी विचार प्रणाली असते. जसं उदाहरणामध्ये भारतामध्ये आपण जे बघतो लोकशाही विचार प्रणाली आहे. मग या लोकशाही शासन प्रणाली आहे, तेथील शासनाचा आधार हा एक विचार प्रणाली असू शकते असं आपल्याला म्हणायचं आहे. म्हणजे कोणत्याही देशाची शासन प्रणाली जर बघितली तर त्या शासन प्रणालीच्या पाठीमागे कोणती तरी विचारधारा, विचार प्रणाली असू शकते. म्हणजे राजकीय सिद्धांत काय करतंय की राजकीय व्यवस्थेचा किंवा शासन संस्थेचा अभ्यास करत असते. परंतु शासन संस्थेचा अभ्यास करत असताना त्या शासन संस्थेच्या पाठीमागे कोणती तरी विचार प्रणाली आहे. या विचार प्रणालीचा अभ्यास राजकीय सिद्धांत करत असते असं आपल्याला म्हणायचं आहे. रशिया किंवा चीन यांच्या प्रभावाखाली देशात ही एक साम्यवादी विचार प्रणाली आहे. म्हणजे या साम्यवादी विचार प्रणालीचा सुद्धा अभ्यास राजकीय सिद्धांत करत असतो. कारण या प्रत्येक विशिष्ट विचार प्रणालीतूनच एक विशिष्ट राजकीय तत्वज्ञान किंवा राजकीय सिद्धांत सांगितलेला असतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येते. कारण त्यामुळे राजकीय सिद्धांत समजावून जर घ्यायचा असल्यास आपल्याला त्या विचार प्रणालीचा अभ्यास करणं अत्यावश्यक ठरते. कारण ज्या राजकीय व्यवस्थेत एकापेक्षा अधिक विचार प्रणाली जर अस्तित्वात असतील तर त्या ठिकाणी मात्र त्या व्यवस्थेला आधारभूत असलेला राजकीय सिद्धांत समजावून घेणं थोडंसं कठीण असते असं आपल्याला म्हणायचं आहे. मग अशा वेळी या राजकीय व्यवस्थेतील सर्व विचार प्रणालीचा अभ्यास करणं हे सुद्धा आवश्यक असते. की एकंदरीत भारतामध्ये लोकशाही समाज व्यवस्था स्वीकारलेली आहे. रशियामध्ये, चीनमध्ये साम्यवादी विचार प्रणालीचा आपल्याला अभ्यास करता येतो. पण हे झालं शासन व्यवस्थेच्या अनुषंगाने त्या विचार प्रणालीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. हे आपल्याला इथपर्यंत मर्यादित आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो,
आज आपण जर बघितलं, जर समाजवाद आहे, साम्यवाद आहे, त्याच्यानंतर दहशतवाद आहे, उदारमतवाद आहे, त्याचबरोबर नवउदारमतवाद आहे, नाझीवाद आहे, फॅसिस्टवाद आहे, गांधीवाद आहे, अशा अनेक विचार प्रणाल्या आहेत, जे की त्या विचार प्रणालीचा कोणत्या ना कोणत्या तरी शासन व्यवस्थेवरती प्रभाव पडलेला असतो किंवा कोणत्या ना कोणत्या तरी संघटनेवरती त्याचा प्रभाव पडलेला असतो. जसं की उदाहरणार्थ दहशतवादी जी संघटना आहे, या दहशतवादी विचार प्रणालीचा प्रभाव या दहशतवादी संघटनेवरती आहे. आणि दहशतवादी संघटना काय करते, तर की राजकीय व्यवस्थेवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या ज्या मागण्या असतील ते मागण्या ते मान्य करून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याचबरोबर एखादा दबाव गट सुद्धा आहे. दबाव गट सुद्धा ही एक हितसंबंधी विचार प्रणाली म्हणूनच पुढे आपल्याला आलेली दिसून येते. कारण अशा अनेक विचार प्रणाल्या आहेत की ज्या विचार प्रणालीचा अभ्यास राजकीय सिद्धांतामध्ये केला जातो. मग एखादी उदारमतवादाची संकल्पना आहे, उदारमतवादी विचार प्रणाली आहे. आता उदारमतवादी विचार प्रणालीमध्ये आपण स्वातंत्र्य या संकल्पनेला, स्वातंत्र्य या मूल्याला अतिशय महत्वाचं स्थान या ठिकाणी उदारमतवादी विचारधारेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून प्रत्येक देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य असावं लागतंय, कारण स्वातंत्र्याशिवाय त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा, समाजाचा सर्वांगीण विकास होणार नाही. म्हणून राजकीय सिद्धांत काय करत असतंय की एखाद्या विशिष्ट विचार प्रणालीचा अभ्यास करत असतंय. मग विचार प्रणालीचा अभ्यास करत असताना मात्र त्यांच्या पद्धतीने, जो की पारंपरिक राजकीय सिद्धांतामध्ये तो आदर्शवादी दृष्टिकोनातून राजकीय विचार प्रणालीचा अभ्यास केला जात असायचा. त्याच्यानंतर विश्लेषणात्मक पद्धतीने या विचार प्रणालीचा अभ्यास केला जात असायचा. परंतु आता मात्र या आधुनिक कालखंडामध्ये राजकीय सिद्धांत जो आहे तो मात्र वास्तववादी दृष्टिकोनातून या विचार प्रणालीचा अभ्यास करताना आपल्याला दिसून येतं. केवळ वास्तववादी विश्लेषणात्मक पद्धतीने अध्ययन करून चालणार नाही, तर ते तत्वज्ञान किंवा ती विचार प्रणाली व्यावहारिकतेच्या तत्वावरती आधारलेलं आहे का? म्हणजे व्यावहारिक दृष्टिकोनातून सुद्धा अध्ययन आज राजकीय सिद्धांत या करताना आपल्याला दिसून येते. म्हणजे राजकीय सिद्धांत जे आहे ते सिद्धांत एखाद्या विशिष्ट विचार प्रणालीचा अभ्यास करतोय, हे आपल्याला याचा व्याप्तीतला पहिला भाग या ठिकाणी सांगता येतो. कारण एखाद्या विशिष्ट विचार प्रणालीतूनच तत्वज्ञानाची निर्मिती होते आणि या तत्वज्ञानाचं अध्ययन ज्यावेळेस केलं जातं, या तत्वज्ञानाचं अध्ययन करत असताना जी काही आदर्शवादी पद्धत आहे, विश्लेषणात्मक पद्धत आहे, त्याचबरोबर वास्तववादी जी पद्धत आहे, हे अध्ययन करून ज्याला या तत्वज्ञानाला जेव्हा शास्त्रीय स्वरूप प्राप्त होईल, तेव्हा ते कुठं ते विचार या ठिकाणी सिद्धांत म्हणून उदयाला येत असतात. म्हणून प्रथमतः त्या विचार प्रणालीचा अभ्यास या राजकीय सिद्धांतामध्ये केला जातो, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. तर पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे विशिष्ट विचार प्रणालीचा अभ्यास हा राजकीय सिद्धांताचा पहिला घटक किंवा पहिलं मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. दुसरा घटक असाच आहे की राजकीय व्यवस्थांचा अभ्यास हे राजकीय सिद्धांत करत असते, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. म्हणजे की वर आपण पहिला मुद्दा सांगितल्याप्रमाणे विशिष्ट विचार प्रणालीचा अभ्यास राजकीय सिद्धांत करत असते, त्याच पद्धतीनं राजकीय व्यवस्थेचा आधार सुद्धा राजकीय सिद्धांत घेत असतो. कारण राजकीय व्यवस्थेचा आधार जर घेतला तरच काय होतं की राजकीय व्यवस्थेमध्ये कोणता राजकीय सिद्धांत आधारभूत आहे हे आपल्याला राजकीय व्यवस्थेच्या अभ्यासातूनच समजून येऊ शकते. आणि जर उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये राजकीय व्यवस्थेचा आधार लोकशाही सिद्धांत आहे. मग आता लोकशाही सिद्धांत असला तरी अमेरिकन राजकीय व्यवस्थेचा जर अभ्यास केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला सत्ता विभाजनाचा सिद्धांत अमेरिकन राजकीय व्यवस्थेचा आधार असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. रशिया किंवा चीन या देशात एक पक्ष पद्धती आहे. हा तेथील
व्यवस्थेचा आधार आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. म्हणजे की शासन व्यवस्थेचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी शासन व्यवस्थेचा आधार कोणता राहिलेला आहे, यासाठी आपल्याला राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणी करायची असेल, तर पहिल्यांदा त्या देशातल्या राजकीय व्यवस्थेमधली असलेलं अ, अ, आपल्याला तथ्य संकलन करावं लागणार आहे. म्हणजे माहिती गोळा करावी लागणार आहे आणि जी माहिती मिळालेली आहे, या मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याचं निरीक्षण करावं लागणार आहे, त्याचं परीक्षण करावं लागणार आहे आणि मग या शासन यंत्रणेच्या पाठीमागे कोणती घटक कारणीभूत आहे, हे आपल्याला याचा शोध घ्यावा लागणार आहे. ही जी पद्धती आहे, ती मात्र राजकीय सिद्धांताला या पद्धतीतूनच अध्ययन करावं लागणार आहे. म्हणून राजकीय व्यवस्थेचा अभ्यास हा सुद्धा एक राजकीय सिद्धांताचं व्याप्ती म्हणून आपल्याला पाहता येतं. कारण प्रामुख्याने या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करत असताना राजकीय सिद्धांताला काही या ठिकाणी मर्यादा सुद्धा येत असतात. कारण जर एखाद्या शासन व्यवस्थेची माहिती जर संकलित करत असताना त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या देशामध्ये जाऊन तिथलं निरीक्षण करावं लागतं. तिथल्या जे काही राज्यव्यवस्था चालवणारा घटक जो आहे किंवा राज्यव्यवस्थेचा प्रमुख आहे, त्यांच्या मुलाखती घ्याव्या लागतात किंवा मुलाखती जर घेता येत नसतील, तरी त्यांना प्रश्नावली पाठवावं लागतंय आणि त्या प्रश्नावलीच्या माध्यमातून तिथल्या देशातल्या त्या लोकांनी जे काही उत्तरं दिलेली असतात, त्या उत्तराच्या आधारे या राजकीय सिद्धांताला त्याची मांडणी करावी लागते आणि जर कदाचित तिथल्या राजकीय व्यवस्थेने किंवा सत्ताधारी लोकांनी किंवा तिथल्या नागरिकाने जर उत्तर व्यवस्थित दिले असतील, तरच तो त्याचा निष्कर्ष हा अचूक निघू शकतो. परंतु जर जर त्याचे उत्तर चुकीचे आले असतील, तर यांचा निष्कर्ष सुद्धा मात्र काय होऊ शकतो, तो चुकीचा निघू शकतो. म्हणून या ठिकाणी काही राजकीय विचारवंताला त्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करत असताना काही मर्यादा सुद्धा येऊन पडलेल्या असतात, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. कारण अ, राजकीय अ, राजकीय सिद्धांत जो आहे, ज्या व्यवस्थेचं समर्थन करत असतो किंवा जी व्यवस्था जी आहे, त्या व्यवस्थेचं समर्थन करत असतो. तो कोणत्या व्यवस्थेचं समर्थन करत असतो, हे त्या राजकीय सिद्धांताला माहीत नसते. परंतु त्याचप्रमाणे ज्या व्यवस्थेला विरोध करणारा सिद्धांत, तसेच सिद्धांत आणि व्यवहार जे आहे, यातील काही फरक आहे का? याचा आधारभूत सिद्धांत कोणता आहे? या गोष्टीही माहिती होणं गरजेचं आहे. म्हणजे या गोष्टी माहिती करून घेण्यासाठी सुद्धा राजकीय सिद्धांत काय करतो? राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करत असतो. म्हणजे थोडक्यात राजकीय सिद्धांत जर आपल्याला समजावून घ्यायचा असेल, तर एवढंच नव्हे, तर एखादा नवीन राजकीय सिद्धांताची निर्मिती सुद्धा किंवा एखाद्या नवीन राजकीय सिद्धांताची मांडणी सुद्धा करावयाच्या असतील, तर मात्र आपल्याला त्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजे राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करण्यापाठीमागच्या 3 भूमिका आहेत. एक पहिली भूमिका काय आहे, की तिथल्या देशाने कोणती शासन यंत्रणा राबवलेली आहे आणि त्या शासन यंत्रणेच्या पाठीमागे कोणता घटक कारणीभूत आहे, याचा अभ्यास करणं म्हणजे राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करणं होय, असं आपल्याला म्हणता येते. दुसरा जो उद्देश जो आहे, की राजकीय व्यवस्थेचा अभ्यास राजकीय सिद्धांत का करतंय? तर त्याच्यामध्ये दुसरा उद्देश असा सांगता येतोय, की तत्वज्ञान आणि व्यवहार यामधली काय फरक आहे? आणि या तत्वज्ञान आणि व्यवहार याच्यामध्ये फरक करण्यासाठी कोणते घटक कारणीभूत आहे? या घटकाचा सुद्धा अभ्यास करणं, यासाठी राजकीय सिद्धांत, राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करतो. तिसरा घटक जो आहे, तो म्हणजे एखाद्या नवीन राजकीय सिद्धांताची जर मांडणी करावयाची असेल, तर त्यावेळेस सुद्धा या नवीन राजकीय सिद्धांताची मांडणी करत असताना सुद्धा त्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करणं तितकंच गरजेचं आहे, असं या राजकीय सिद्धांताला वाटतंय. म्हणून राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करत असताना या 3 मूलभूत मुळे राजकीय सिद्धांताची राजकीय सिद्धांत, त्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करत असतो, असं आपल्याला या ठिकाणी